की आपण झिरो आहोत. ठीक आहे, आपल्याकडे काहीच नॉलेज नाही, आपल्याला प्रोग्रामिंग आपल्याला main म्हणजे आपल्याला system माहित नाही. मला system मध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ठीक आहे, तर प्रोग्रामिंग म्हणजे तर इतकी आयडिया आहे आपल्याला की काहीतरी एक लँग्वेज असते, प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कोड करायचा असतो आणि त्याच्यामधून काहीतरी आपल्याला डेव्हलप करायचं असतं. ठीक आहे, तर ही थिंकिंग आपल्याकडे सध्या आहे आणि आपल्याला तेच लर्न करायचंय. बट ते लर्न करण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी, त्याच्या रिक्वायरमेंट्स ज्या ज्या आहेत त्या आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये गेलात, एक लॅपटॉप घेतला, आपण लॅपटॉप घेतल्याच्या नंतर तो आपल्याला एक एमटी बॉक्स देतात. ठीक आहे, त्याच्यामधली कुठलीही सिस्टम इन्स्टॉल नसते, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला ऍज पर आवर रिक्वायरमेंट आपल्याला जी काही ओएस पाहिजे ते आपण त्या, जो काही आपल्याला तो सेटअप करून देतो, आपण त्याला सांगतो की मला ही ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यामध्ये पाहिजे, पर्टिक्युलर व्हर्जन्स वगैरे आपण त्याला सांगतो आणि तो आपल्याला तशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्याचा सेटअप करून देतो. ठीक आहे, तर सेम ज्यावेळेस आपण न्यू मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये पण आपल्याला एमटी मोबाईल, एमटी म्हणजे विदाउट सेटअप केलेला एक स्विच ऑफ हँडसेट आपल्याला मिळून जातो. त्याच्यानंतर आपल्याला त्याला स्विच ऑन करायला लागतं, त्याच्यावरती त्याचा सेटअप करायला लागतो, त्याचा टाइम झोन सेट करायला लागतो, लँग्वेज सेट करायला लागते, मल्टिपल गोष्टी आहेत जे की तुम्ही आतापर्यंतच्या लाईफमध्ये त्याला मोस्टली यूज केल्याच असतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक सेटअप असतो. सेम सेटअप आपल्याला आता प्रोग्रामिंग साठी करायचं आहे. तर प्रोग्रामिंग साठी मेन म्हणजे आपल्याकडे एक मशीन पाहिजे. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ मशीन आपल्याकडे मशीन नाही, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो की ऑनलाईन जे कंपायलर्स असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती, जे की आपल्याला इझिली वरती मिळून जातात, की जावा कंपायलर, सी कंपायलर, पायथॉन कंपायलर, तर ते आपण त्याचा यूज, हे कधी करू शकतो आपण की ज्यावेळेस आपल्याकडे सिस्टमच नाही, लॅपटॉपच नाही, आपल्याकडं ऑदर वेज नाही की आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो आणि रन करू शकतो, तर त्याच केसमध्ये फक्त हे यूज करायचंय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक होतं, हे आता आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला ओएस आहे, आपण लॅपटॉप पण घेतलाय, आपण त्याच्यामध्ये ओएस टाकली आणि आपण असं रेकमेंड करतो स्टुडंट्सना किंवा सगळ्यांना जे की आता व्हीएमच्या ग्रुपमध्ये आहे, ते सर्वांकडे सध्या लिनक्स इन्स्टॉल आहे. ठीक आहे, तर आपण मोस्टली लिनक्सच यूज करतो आणि लिनक्स मध्ये मल्टिपल त्याचे अवेलेबल पार्ट्स आहेत, म्हणजे जसं की डेबियन झालं. ठीक आहे, उबंटू झालं, काली लिनक्स झालं, जसं विंडोज मध्ये विंडोज 7 आहे, विंडोज एक्सपी आहे, विंडोज 10 आहे, विंडोज 11 आहे, मल्टिपल त्याचे डिस्ट्रीब्युशन्स आहेत. तर सेम आपल्या लिनक्स मध्ये पण उबंटू मध्ये मल्टिपल व्हर्जन्स अवेलेबल आहेत. सध्या मार्केटमध्ये 26 आय गेस आपण चेक करूया. ठीक आहे, उबंटू व्हर्जन स्टॉप 24 सध्या माझ्याकडे हे इन्स्टॉल आहे. मार्केटमध्ये पण सध्या चेक करूयात की लेटेस्ट व्हर्जन कुठला आहे. थोडस जास्त असेल, मे बी अराउंड 26.04 आहे. हे काय करेंगे 25.04 व्हर्जन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे लेटेस्ट व्हर्जन जे आहे तर ते 25 या ठिकाणी अवेलेबल आहे. तर असे व्हर्जन त्याच्यामध्ये असतात जे की ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट, करेक्ट, जसं की कस्टमरला जे पाहिजे असतं, डेव्हलपरला जे पाहिजे असतं, कंपनीला जे पाहिजे असतं, तर तशा त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंजेस होत असतात. म्हणजे सर आपण बघितलं अँड्रॉइड मध्ये पण अँड्रॉइड 10, अँड्रॉइड 11, अँड्रॉइड 12, अँड्रॉइड 13, 14, 15, करेक्ट. सध्या आता अँड्रॉइड 15 आपल्याकडं आपल्याला बघायला मिळतं. तर जसं जसं नवीन मार्केटमध्ये चेंजेस येतात तशा पद्धतीने हे व्हर्जन्स वगैरे पण अपडेट होत चालत असतात. तर सेम त्या पद्धतीने आपल्याकडे आता मी फक्त ओएस बद्दल बोलतोय. ओएस उबंटू घेतली, उबंटू मध्ये लेटेस्ट व्हर्जन आपल्याकडे आहे 25.04. तर हे आपल्याला आपल्या सिस्टम इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करण्यासाठी रिक्वायरमेंट काय काय लागतील, आपल्याकडे एक तर लॅपटॉप लागेल. ठीक आहे, लॅपटॉप लागल्याच्या नंतर या ठिकाणी 5.9 GB ची फाईल आहे. ठीक आहे, ही फाईल आपल्याला डाउनलोड करून घ्यायला लागेल. आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह लागेल, पेन ड्राईव्ह मध्ये ह्या फाईलचं सेटअप करायला लागेल आणि सेटअप केल्याच्या नंतर लॅपटॉप सेट डाऊन करून याचा सेटअप आपल्याला त्या ठिकाणी करायला लागेल. तर अशा पद्धतीने याचा सेटअप वगैरे आपण इझिली करू शकतो. फक्त असं नाहीये की लॅपटॉप सेट डाऊन केला, पेनड्राईव्ह मध्ये ही फाईल कॉपी पेस्ट केली आणि रन केली आणि तो इझिली सेटअप झाला, असं नाहीये. याच्यासाठी पण थोडस आपल्याला
लर्न करायला लागेल किंवा याच्यासाठी पण थोडंसं अजून आपल्याला सर्च करायला लागेल. ठीक आहे. तर याचे सेटअप वगैरे जे आहे तर त्याचं मी एक स्पेशल ज्यावेळेस लॅपटॉप सर्वांचे रेडी होतील त्यावेळेस एक सर्वांसाठी स्पेशल याच्यामध्ये आपण सेशन अरेंज करूयात, जेणेकरून सर्वांना ते अंडरस्टँड होईल की सेटअप वगैरे कसे करायचे. ठीक आहे. अजून आपण प्रोग्रामिंग कडे गेलेलो नाही. मी एक सिंपल काल इझिली ऍज अ फर्स्ट सेशन म्हणून एक पहिला प्रोग्राम काल घेऊन टाकलेला इझिली. तो पण अजून समजून सांगितलेला नाही की ऍक्च्युअल मध्ये प्रोग्राम प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो. फक्त सांगितलंय की प्रिंट टॅब मध्ये आपण लाईन बाय लाईन किंवा कसे ऍड करतो आणि आउटपुट कसं करतो, की जसं की काल आदिराकडे लॅपटॉप नाहीये तर सो इन्स्टेड ऑफ म्हणजे लॅपटॉप जर नसेल त्याच्या त्या आपण ऑनलाईन कंपायलर यूज करून प्रोग्राम करू शकतो, म्हणून मी एक्झाम्पल तो पार्ट काल समजून सांगितला. आता माझ्याकडे काय आलंय, उबंटू मी इन्स्टॉल केली आहे. ठीक आहे. उबंटू इन्स्टॉल केली म्हणजे उबंटूचा असं आपल्याला इंटरफेस आतमध्ये आल्याच्या नंतर दिसणार, ज्याच्यानंतर आपण त्याचा प्रॉपर सेटअप करू, इन्स्टॉल करू, त्याच्यानंतर आपल्याला हा सेटअप त्याच्यामध्ये दिसणार. तर हे झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक टर्मिनल नावाचा पार्ट असतो. करेक्ट. टर्मिनल बद्दल मी काल समजून सांगितलं ऍक्च्युअल मध्ये. तर याच्यामध्ये आपण एव्हरीथिंग कॅन हँडल युजिंग टर्मिनल, म्हणजे जे आपण या लिनक्स सिस्टम मध्ये आपल्याला जे काही करायचंय, एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणं असो, एखादी फाईल रीड करणं असो, राईट करणं असो, एडिट करणं असो, डिलीट करणं असो. ठीक आहे. तर मोस्टली तर हेच ऑपरेशन असतात कुठल्याही गोष्टीमध्ये. रीड, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. करेक्ट. म्हणजे एखादी फाईल आपल्या सिस्टम मध्ये टाकणं, ऍप्लिकेशन सिस्टम मध्ये टाकणं, त्याला अनइन्स्टॉल करणं, त्याच्यामध्ये काहीतरी राईट करणं, त्याला रीड करणं. तर एव्हरीथिंग कॅन हँडल युजिंग टर्मिनल. तुम्ही सगळ्या ज्या काही गोष्टी आपण मी आता बोललोय त्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी या टर्मिनल वरती हँडल करू शकता. जसं आता मला काय करायचंय, आपल्याला सी प्रोग्रामिंग स्टार्ट करायचंय. ठीक आहे. सी प्रोग्रामिंग काय आहे ते मी तुम्हाला तर थोड्या वेळात सांगणारच आहे, बट त्याआधी एकदा पुन्हा ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊयात आपण अबाउट लिनक्स बद्दल. तर जसं की मी काल सांगितलं की आपल्याला सी प्रोग्रामिंग चे प्रोग्राम्स म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रोग्राम्स रन करण्यासाठी किंवा ते बघण्यासाठी आपल्याकडे कंपायलर असणं गरजेचं आहे. आणि त्या कंपायलरचं नाव आहे जीसीसी कंपायलर. करेक्ट. काय नाव आहे? इथपर्यंत समजलंय? एकदा मी पुन्हा वागतो घेतो सर्वांचा, सर्वजण शांत आहेत. हेलो अमित, मैंने अभी जो कहा हाँ वो सर। सब कुछ समझ में आया हाँ हाँ हाँ। प्रॉपरली? ठीक आहे, गुड. हाँ। तुम्हाला समजलं? हो सर। व्हॉइस इज नॉट क्लिअर. ठीक आहे. अजिरा तुम्हाला कळालंय? हो सर. ओके, चला. जीसीसी कंपायलर आपल्याला पाहिजे. जीसीसी कंपायलर काय करतो की ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधला जो आपला कोड आहे, ठीक आहे, ह्युमन अंडरस्टँडेबल म्हणजे ह्युमन त्याला रीड करू शकतो, राईट करू शकतो, तो मशीन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे कंपायलर करत असतो. मी काहीतरी सांगितलं, इनपुट दिलंय, पण इनपुट मी माझ्या लँग्वेज मध्ये दिलंय, त्या लँग्वेजला तो कंपायलर मशीनला समजेल अशा लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो आणि आपल्याला एक फाईल देतो. ठीक आहे. लिनक्स असेल तर आपल्याला डॉट आउट फाईल देतो, आणि जर आपल्याकडे विंडोज मध्ये आपण हा प्रोग्राम रन केला तर आपल्याला डॉट एक्सी फाईल त्या ठिकाणी बघायला मिळते. तर हे ऑपरेटिंग सिस्टम वरती डिपेंड करतं की आपण कुठली सिस्टम युज करतोय, कुठली ओएस आपण युज करतोय त्याच्यामध्ये. आपण आता लिनक्स वरती आहोत तर आपण लिनक्स बद्दलच बोलणार. तर लिनक्स वरती मी जीसीसी युज करतोय. सेम जीसीसी तुम्हाला विंडोज वरती पण युज करायचंय, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये त्याला रन करायचंय. बट आता आपण लिनक्स वरती आहोत, तर जीसीसीने कंपाईल केल्याच्या नंतर त्याची जी फाईल बनते तर ती डॉट आउट फाईल बनते. करेक्ट. इथपर्यंत लक्षात आलंय? डॉट डॉट आउट फाईल म्हणजे ती आपल्या मशीनला समजणार. ठीक आहे. एक्झिक्युटेबल फाईल, एक्झिक्युटेबल बायनरी फाईल बोलतात त्याला. ठीक आहे. तर जीसीसी ने झालंय. त्याच्यानंतर आपण कसं करायचं ते एकदा बोलूयात पुन्हा, की जीसीसी नाही आहे तुमच्याकडे, सिंपल इझिली तुम्ही कुठलाही एआय टूल यूज करू शकता. त्याला क्वेश्चन टाकून हाऊ टू इन्स्टॉल जीसीसी कंपायलर ऑन लिनक्स, उबंटू, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. विंडोज असेल तर विंडोज वरती कशी इन्स्टॉल वगैरे करायची, तर ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही एआय तुम्ही ब्राउज करू शकता. हाऊ टू इन्स्टॉल जीसीसी कंपायलर और हाऊ टू रन सी प्रोग्राम, हा इझी क्वेश्चन जरी टाकला ना गुगलला तरी पण ते समजून जाईल आणि तुम्हाला त्या
स्टेप्स, त्या इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स त्या ठिकाणी ते देऊन जाईल. ते कमांड्स वगैरे जे देतील ते फक्त फॉलो करत चालायच्यात, या ठिकाणी पेस्ट करत चालायच्यात. एंटर मारल्याच्या नंतर तुमचं जीसीसी व्हर्जन अशा पद्धतीने इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे. तर हे जीसीसी आलं म्हणजे मी सी प्रोग्रामिंग करण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला सेटअप. सेटअपला जास्त काहीच नाहीये. सेटअप फक्त इतकंच एवढंच करायचं आपल्याला. ठीक आहे. आता याच्या ठिकाणी आपण जसं की काल प्रोग्राम्स चेक केले होते सीडी प्लेसमेंट बॅच 25 मध्ये, या ठिकाणी आपण प्रोग्राम या ठिकाणी डॉट आउट फाईल बनली होती. करेक्ट. ही आपण रन केल्याच्या नंतर आपल्याला आउटपुट दिसलं होतं की जे आपण काल बघितलं. ठीक आहे. मी पुन्हा रन करत नाही, बट हे आउटपुट आपण काल बघितलं होतं. पण ठीक आहे, आपण पुन्हा एकदा रन करूयात. डॉट स्लॅश ए डॉट आउट. ठीक आहे. तर हे आउटपुट आपल्याला काल बघायला मिळालं होतं. कधी? प्रोग्राम रन केल्याच्या नंतर. इथपर्यंत समजलंय ना प्रॉपरली? जीसीसी व्हर्जन वगैरे केले त्याच्यानंतर हे आपल्याला आउटपुट वगैरे बघायला मिळालंय. तर हा झाला आपला सेटअप. जास्त काहीच करायची गरज नाहीये. सेटअप वगैरे आपल्याला ओएस पाहिजे. ओएसच्या नंतर ह्या गोष्टी आपण इझिली इन्स्टॉल वगैरे करून त्याच्यासाठी रेडी करू शकतो. कमांड्स वरती फोकस करत चला माझ्या. मी ज्यावेळेस रन करतोय ना, रन करण्यासाठी मी जे काही टाईप करतो त्याच्यावरती थोडंसं फोकस करत चला. हे तुम्हाला स्टार्टिंगलाच करायचंय. एकदा याची सवय लागून गेली पुन्हा तुम्हाला कमांड बघायची गरज नाही. ऑटोमॅटिकली तुमचे जे फिंगर्स आहेत ना तुमच्या कीबोर्डला ऑटोमॅटिकली टच करत जाणार की मला काय करायचं ते कीबोर्ड किंवा तुमचे फिंगर्स ऑटोमॅटिकली ते करणार आणि ते ऍक्च्युअली मध्ये तुमचं आउटपुट तुम्हाला शोकेस करून देणार. हे कधी होणार? फक्त तुम्हाला स्टार्टिंगला एक 4 ते 5 वेळेस त्याची प्रॅक्टिस करायची आहे. 4-5 वेळेस प्रॅक्टिस झाली, एकदा हँड्स ऑन आला तर पुन्हा तुम्हाला कमांड्स बघायची गरज नाही. 4 ते 5च कमांड्स आहेत फक्त प्रोग्राम रन करण्यासाठी सी लँग्वेजचा. याच्यानंतर आता आपल्याकडे काय झालंय, जीसीसी कंपाईल वगैरे आलंय, आपण म्हणजे सी प्रोग्रामिंग साठी लागणारा सेटअप आपण केलाय. बट आता आपल्याला काय करायचंय की कोड राईट करायचंय. ठीक आहे. कोड राईट करण्यासाठी आपल्याला आपण इझिली टेक्स्ट एडिटर वगैरे असतात याच्यावरती पण कोड राईट करू शकतो. बट हा जो वे आहे हा मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. आपल्याला याच्यासाठी आयडी इन्स्टॉल करायचंय. ठीक आहे. एक स्टुडिओ एक मी रिकमेंड करेल की व्हीएस कोड तुम्ही सर्वांनी इन्स्टॉल करायचे. व्हीएस कोड काय आहे त्याच्याबद्दल मी एक 5 मिनिटांमध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन देऊन टाकतो म्हणजे सेटअपचा पूर्णपणे एंड होऊन जाईल. ठीक आहे. तर हे झालं सिम्पल टेक्स्ट एडिटर जे की आपल्याला ऑल ओएस मध्ये अवेलेबल म्हणजे मॅकच्या ओएस मध्ये गेलं त्यांच्यासाठी एक एडिटर अवेलेबल आहे टेक्स्ट फॉर्मॅटसाठी. त्याच्यानंतर विंडोज मध्ये पण नोटपॅड सारखे जे सॉफ्टवेअर आहेत तर ते अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आता लिनक्स मध्ये बघतोय तर आपण टेक्स्ट एडिटर याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर हे इनबिल्ट असतं. त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही एक्स्ट्रा इन्स्टॉलेशन करायची गरज नाही. याच्यासाठी आपल्याला कुठलंही एक्स्ट्रा नेट लागत नाही. करेक्ट. ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली आपल्याला इनबिल्ट मिळून जातं. ठीक आहे. बट आपल्याला हे नाही यूज करायचंय. आपल्याला एक एक्स्ट्रा आयडी यूज करायचंय. आयडी मीन्स इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट. ठीक आहे. कुठे येते असं काय बोललो मी तुम्हाला नाव? व्हीएस कोड ना. हा करेक्ट. हा मी काय बोलत होतो? आयडी ना. हा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तुम्हाला हे आयडी तुमच्या सिस्टम इन्स्टॉल करून घ्यायचं. तर हे पण खूप इझी आहे. म्हणजे आता मी बोललोय तर लगेच आता हे कसं इन्स्टॉल करायचं. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर नावाचं एक ऍप्लिकेशन अवेलेबल असतं. हो सर. यूज केलं सर्व? हाँ. यस नो सर्वजण सांगायचं. आपको प्ले स्टोर मोबाइल के अंदर हो सर. एप्पल स्टोर होगा। प्रथमेश, प्रथमेश आपकी आवाज नहीं आ रही क्लियर, लेकिन ठीक है आप रिस्पॉन्स कर रहे हो, मैं समझ पा रहा हूँ, कोई बात नहीं। ऐसे ही एक्टिव रहना सिर्फ। ठीक है। हाँ। तो हो अभी सर. मैंने आता मी जे सांगितलंय की प्ले स्टोर आपल्याकडे आहे मोबाईल मध्ये. आपण प्ले स्टोर वरून आपले आपण इन्स्टॉल करतो. जसं तुम्ही आता झूम यूज करताय, झूम साठी तुम्ही प्ले स्टोर वरती गेला असाल त्या ठिकाणी त्या प्ले स्टोर तुम्हाला झूम. ठीक आहे. तसं लिनक्स मध्ये लिनक्स मध्ये असं ठीक आहे एक सॉफ्टवेअर
अवेलेबल आहे जे की तुम्हाला तुमच्या सिस्टम इन्स्टॉल केल्यानंतर म्हणजे तुम्ही OS इनबिल्ट वाले आहे. आवाज वीडियो दोनों नहीं आ रहे हैं मुझे। हेलो। हेलो। सर की आवाज नहीं आ रही है। सर आवाज और वीडियो दोनों नहीं आ रहे हैं। हाँ, स्क्रीन भी नहीं है। हम्म। चैट में लिखता है। हेलो। 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 लिसा। है ही नहीं हाँ सर। मीटिंग में। सर है ही नहीं मीटिंग में। लीव हो चुकी है। लीव। हाँ, ओके। नहीं नहीं, वो लीव हो चुके हैं। हम लोग यहीं रुकते हैं, करेंगे फिर से ज्वाइन। ठीक है, ठीक है सर।
हेलो हेलो गीता एंड प्रथमेश, हेलो हेलो। हेलो। हाँ गीता। गीता। हाँ हाँ मैं क्या बोल रहा हूँ, हम लोग गेम करते हैं, सर आएंगे तो फिर एग्जाम हो जाएंगे। ओके हाँ यस। ठीक है।